आजच सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात भरती केल्याच्या बातम्या आलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर यापूर्वी अशा प्रकारच्या झालेल्या 3 आंदोलनांविषयी थोडक्यात माहिती देणार आहे। पहिलं आंदोलन हे मद्रास इलाक्यामधून तेलुगू भाषी लोकांसाठी वेगळ्या राज्याचं निर्माण व्हावं यासाठी पोट्टी श्री रामलू यांनी 19 ऑक्टोबर 1952 या दिवशी उपोषण सुरू केलं। हे उपोषण 58 दिवस चाललं आणि 15 डिसेंबर 1952 या दिवशी उपोषणाचा परिणाम म्हणून पोट्टू श्रीरामलू यांचं निधन झालं। दुसरं आंदोलन 1966 साली 7 नोव्हेंबरला संसद भवनासमोर 1.25 लाख लोक शांतपणे जमले होते। त्याच्यामध्ये संन्यासी देखील होते, साधू देखील होते आणि त्यांनी लोकशाही पद्धतीनं शांततापूर्ण आंदोलन करत मागणी अशी केली होती की या देशामध्ये गोरक्षेचा कायदा करा, गोहत्या बंदीचा कायदा करा। या आंदोलकांवर इंदिरा गांधी तेव्हा पंतप्रधान होता, अंधाधुंद गोळीबार झाला, 7 लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले। त्यामध्ये साधू संन्यासी देखील मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये होते। तिसरं आंदोलन हे मणिपूरच्या इरोम शर्मिला यांचं आहे। मणिपूरमध्ये दहशतवाद असल्यामुळे AFSPA AFSPA हा कायदा, आर्म्ड फोर्सेस स्पेशल प्रोटेक्शन ॲक्ट, हा कायदा त्या ठिकाणी लागू झाला होता। या कायद्यामुळे सशस्त्र बळ जी असतात यांना दहशतवादाविरुद्ध कारवाई करताना काही वेगळे अधिकार प्राप्त करून दिलेले असतात। हा कायदा मागे घ्यावा म्हणून इरोम शर्मिला यांनी 2 नोव्हेंबर 2000 साली उपोषण सुरू केलं। जेव्हा उपोषणामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतोय असं लक्षात आलं तेव्हा देखील पोलिसांनी त्यांना अटक करून रुग्णालयात भरती केलं। त्यांचं उपोषण सुरूच राहिलं। पोलिसांनी रुग्णालयामध्ये त्यांना नाकातून नळ्या वगैरे त्यांच्या घालून त्यांना द्रव्य पदार्थ हे अन्न म्हणून दिलं गेलं। 16 वर्ष त्यांनी हे उपोषण चालवलं आणि 9 ऑगस्ट 2016 साली त्यांनी उपोषण सोडलं। त्यानंतर त्यांनी पीपल्स रिसर्जन अँड जस्टिस अलायन्स नावाचा पक्ष सुरू केला, पण त्या पक्षाला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही। निवडणुकीमध्ये त्यांना फक्त 9 मतं मिळाली आणि आता त्या डेझमंड कुटिनो यांच्याशी त्यांनी विवाह केला आणि मणिपूरच्या बाहेर निलगिरीमध्ये आता त्या स्थायिक झालेल्या आहेत।